अरे वा आई, तुझ्या गळ्यातील मंगळसूत्र खूपच छान आहे. आणि किती तोळ्याचं आहे? ती म्हणाली, आहे 2.5 तोळ्याचं. आणि कधी केलंस? मला सांगितलं पण नाहीस तू. अगं, गेल्या महिन्यात माझा वाढदिवस होता, तेव्हा नेहाने तिच्या पगारातून मला केलं आहे. आणि मी तुला वाढदिवसाला बोलवलं होतं, पण तुझ्या मुलीची तब्येत बरी नव्हती म्हणून तू आली नाहीस. तिने 1 दिवस आधीच आणून ठेवलं होतं गिफ्ट माझ्यासाठी. अश्विनी डोळे मोठे करून म्हणाली, खरंच आई? वहिनीने दिलं आहे हे मंगळसूत्र तुला? हो अश्विनी, मी काय खोटं बोलते का? मग ती तिच्या आईला म्हणाली, असं गिफ्ट वहिनीने मला कधीच दिलं नाही. आणि आपल्या आईचे कान भरायला तिने सुरुवात केली आणि म्हणाली, आई, तुम्ही सगळे प्रॉपर्टी तिच्या नावावर करावी म्हणून तुला हे मंगळसूत्र देऊन मस्का मारत आहे. अश्विनीचे लक्ष आईच्या मंगळसूत्रावर होतं. अश्विनी म्हणाली, कोणी का दिलं असं ना, पण मला हे मंगळसूत्र खूपच आवडलं आहे. आवडलं असेल तर घेऊन टाक बाळा. तुला आई, खूप मला आवडलं. नंदाताईने मंगळसूत्र काढून आपल्या मुलीला अश्विनीला दिलं. मंगळसूत्र पाहून अश्विनीला तर खूपच आनंद झाला. मग ती आरशात पाहून अश्विनी मंगळसूत्र घालू लागली. सुनबाईने दिलेलं मंगळसूत्र सासूबाईने आपल्या लेकीला दिलं आहे हे समजले तर तिला किती वाईट वाटेल याचा विचार नंदाताईने केला नाही. अश्विनीने मंगळसूत्र घातलं आणि आपल्या नाटक्या आवाजात म्हणते, आई, तुला मनापासून मंगळसूत्र द्यायचं नसेल तर नको देऊ. असं तोंड पाडून काय बघू नकोस. असं राहू दे की तुला. मी कुठे काय म्हणते मी तुला? अगं, तू घातलं काय आणि मी घातलं काय एकच झालं की. आई, तू काय नाही म्हटली तरी बाबा म्हणतील की. जेव्हा मी मुलगी घरी येते तेव्हा काही ना काही घेऊनच जाते. अगं अश्विनी, कशाला कोण काय म्हणते? तुला आणि तुझ्या या घरावर हक्क नाही का? तुला आवडलं असेल तर राहू देते तुझ्याकडेच आणि माघारी द्यायची सुद्धा काहीच गरज नाही. खरंच आई, हा मंगळसूत्र माझ्यासाठी ठेवू? आई, तू किती चांगले आहे. असं म्हणून अश्विनीने तिच्या आईला मिठी मारली. अश्विनी नेहमी आरशीच वागायची. तिला जे आवडायचं घेऊन जायची. ती आईच्या साड्या, बांगड्या, पर्स सगळे जे आवडेल ते घेऊन जायची. पण एखादी मागायची गोष्ट लिमिट असतं. समोरच्या व्यक्तीची ती गोष्ट मोलाची आहे का नाही याचा विचार अश्विनी अजिबात करत नव्हती. सुनबाई मानसीने खूप कष्टाने आणि पैसे कमवून सासूबाईसाठी तिने मंगळसूत्र केलं होतं, पण सासूबाईंनी सुनाच्या मनाचा कोणताच विचार न करता ते मंगळसूत्र आपल्या लेकीला दिलं. ते आपल्या मुलीला सांगू शकत होती की, बाळा, हा मंगळसूत्र मला माझ्या सुनबाईने तिच्या कष्टाच्या पगारातून मला दिला आहे. तुला हवा असेल तर मी असा दुसरा तुला घेऊन देईन. पण सासूने सुनाच्या मनाचा कधीच विचार केला नाही. मग अश्विनीने तो मंगळसूत्र घालून आईला म्हणाली, आई, बघ ना कशी दिसत आहे मी. छान दिसत आहे का गं? हो बाळा, छान दिसतात. अशी म्हणून अश्विनी आरशात पाहू लागली आणि आईला अजून म्हणाली, आई, माझी अजून तक्रार आहे. आता कोणती तक्रार आहे तुझी? अगं आई, माझी नाही, तुझ्या जावयाची आहे. म्हणजे? अगं, तू म्हणाली होतीस की जावयासाठी 1 तोळ्याची चेन करशील म्हणून. हो, आठवलं. पण बाळा, सध्या ते शक्य नाही. पैशाची जरा अडचण सुरू आहे. तुमच्याकडे 2.5 तोळ्याचं मंगळसूत्र करायला पैसे आहेत आणि माझ्या नवऱ्याला बदाम करायची म्हटल्यावर पैसे नाही म्हणते. अगं, समजून घे जरा, मी खरं सांगत आहे. आपण दिवाळीला जावई बापूसाठी नक्कीच 1 तोळ्याचं बदाम करू. ते मला नको सांगू तू, आणि तुझं तू जावई बघून घ्या. खरं तर जावईने बदाम मागितलंच नव्हतं. फक्त अश्विनीचा हा अट्टहास होता की माझ्या माहेरच्यांनी माझ्या नवऱ्याला सोन्याचं बदाम करावं. अश्विनी मुद्दाम आईपाशी हा विषय काढते. अगं आई, बाबांची पेन्शन येते, वहिनींची पगार येते, दादाचा पगार येतो, तरी पण तू म्हणतेस की पैशाची अडचण आहे म्हणून. अगं, तू मुलगी आहे, तू तरी समजून घे आमच्या अडचणी. अगं, तुझ्या बाबांना खूप कमी पेन्शन येते आणि आजकाल किती महागाई झाली आहे. तुला तर माहीतच आहे ना, नेहा आणि मानवच्या पगारावरच हे घर चाललं आहे. अगं, गाडीचा हप्ता, बँकेचा हप्ता, तुझ्या लग्नाच्या वेळेचं कर्ज, अजून खूप आहे गं. माझ्या मानववर कर्ज आहे.
आई कशी तरी समजूत अश्विनीला घालते आणि मानव आणि नेहा दोघे पण ऑफिसला गेलेले असतात आणि घरी अश्विनीची आई आणि बाबाचं असतात. मग अश्विनी ते मंगळसूत्र घालून तसेच बाहेर येते आणि बाबाला येते हा बाबा असे म्हणून निघालीच होती. तोपर्यंत बाबा म्हणाले, बाळा हा मंगळसूत्र कोणाचा आहे? कोणाचा आहे म्हणून काय विचारता बाबा? तुम्हाला माहीतच आहे की. म्हणजे हा मंगळसूत्र नंदाचा आहे? हो बाबा, आणि तिनेच मला दिलं आहे हे मंगळसूत्र. हे बघ अश्विनी, मंगळसूत्र सुनबाईने तुझ्या आईसाठी केलं आहे. तरी मी काय म्हणतो, असं तुला एक दुसरं मंगळसूत्र करून देतो. तू तुझ्या आईचं मंगळसूत्र माघारी दे. पण अश्विनी बाबाचं ऐकत नाही आणि तिथून निघून जाते. अश्विनीच्या बाबाला खूप राग येतो. ते रागातच नंदाताईकडे जातात आणि म्हणतात, ए तुला अक्कल आहे का? का नाही ग? अगं माझ्या सुनबाईने एवढ्या प्रेमाने तुला हा मंगळसूत्र करून दिला आहे आणि तू खुशाल तुझ्या मुलीला देऊन टाकला. जर ही गोष्ट तिला कळाली तर तिला त्रास होईल, याचा तू विचार केला आहेस की नाही? अश्विनी, ही कोण परकी आहे का? आपलीच मुलगी आहे ना. हो माहिती आहे, आपलीच मुलगी आहे. म्हणून का एखाद्याने दिलेली वस्तू अशी दुसऱ्याला देऊन टाकतात का? त्यांच्या मनाचा विचार करायला पाहिजे थोडाफार. तिला आवडलं म्हणून तिने घेतला तो मंगळसूत्र. विमलताई जरा घाबरतच अश्विनीच्या बाबाला म्हणाल्या, काय म्हणालीस तू? आवडलं म्हणून दिलं? अगं तुला लाज वाटते का? सांगताना मला एक सांग, अशी कोणती गोष्ट आहे जी अश्विनीला आवडत नाही? जाऊ दे, तिला आवडले, तिने नेलं, ठीक आहे. पण आज हद्दच पार झाली. तिने खुशाल सोन्याचं मंगळसूत्र घेऊन गेली आणि तो पण खुशाल दिलं. गेल्या वेळेस अश्विनी आली होती तर तिने सुनबाईच्या तिच्या आईने दिलेली 2000ची साडी ही मुलगी घेऊन गेली. अगं बिचारी सुनबाई काय म्हणत नाही म्हणून कसं करतात ग? अगं तिने तिच्या आईने दिलेली साडी, ती साडीमध्ये तिच्या भावना असतात. तुला नाही कळणार. अश्विनी मनाला वाटेल तशी वागते. खूप रागात गीताचे बाबा होते. तुम्ही एवढे का चिडला आहात? फक्त मंगळसूत्रच नेलं आहे का? तुमची सगळी संपत्ती घेऊन गेली ती. आणि तुम्हाला अश्विनी पहिल्यापासूनच आवडत नाही. अगं पण दुसऱ्या कोणत्या गोष्टी दिल्यावर मी तुला काही म्हटलं आहे का? जे द्यायचं आहे ते खुशाल देऊन टाक. पण कोणी प्रेमाने दिलेली वस्तू अशी कोणी दुसऱ्याला देऊन टाकते का? बरं मला सांग, तू एखादी गोष्ट सुनबाईला दिली आणि तिने ती वस्तू दुसऱ्याला दिली तर तुला कसं वाटेल? दुसऱ्याला काय म्हणताय हो? ती तुमची मुलगी आहे काय? तुम्हाला सुनबाईचा इतका पुळका असतो सारखं. मग एक गोष्ट सांग, तुझी मुलगी आणि जावई दोघे पण मोठ्या पदावर काम करत आहे. तुझ्या लेकीनं तुझ्यासाठी कधी 1 रुपयाचं काहीतरी घेऊन आली आहे का? घेऊन आले असेल तर मला सांग. नाही म्हणत तुला एवढं समजत नाही का की तुझी लेक अश्विनी फक्त तुझ्या ममतेचा फायदा घेत आहे, बाकी काही नाही. अगं काय कमी आहे तिच्या सासरी? आपल्यापेक्षा दुप्पट संपत्ती आहे त्यांच्याकडे. तरी पण तिचा डोळा आपल्यावरच का आहे हे तुला समजायला पाहिजे. सून आणि मुलगीमध्ये तू भेदभाव करत आहेस. तुला सुनाचं प्रेम म्हणजे नाटक वाटतं आणि तुला मुलीचं प्रेम तेवढं दिसतं. आणि ते प्रेम कितपत योग्य आहे ते तुला एक ना एक दिवस नक्कीच कळेल. पण नंदा ताईला अश्विनीचे बाबाचे म्हणणे काही पटले नाही. असे कसे बाबा आहात तुम्ही? तुम्हाला तुमच्या मुलीचे सुख पाहवत नाही का? मी तुमच्या डोळ्यात सारखी का खुपते? ते कमी अकलीच्या बाई माझ्या डोळ्यात खुपत नाही तर तुझ्या डोळ्यात आपली सून नेहमी तुझ्या डोळ्यात खुपते. म्हणूनच तू सारखी तुझ्या मुलीची बाजू घेतेस. संपूर्ण दिवस तू कोणतेच काम करत नाही, आरामशीर राहते आणि सून कामावरून आली की तिला लगेच ऑर्डर सोडते. तिला तू कधी कामात मदत करते का? अश्विनी कधी माहेरी आली तर तुम्ही दोघे मिळून किती त्रास देता नेहाला. बाहेर जाऊन काम पण करते आणि घर पण किती छान सांभाळते. तरी पण तू फक्त तिच्या चुका काढत राहते. तू मुलगी आणि सूनमध्ये एवढा भेदभाव का करते? नोकरी करते, कमावून आणते म्हणजे माझ्यावर काय उपकार करत नाही. तिचं घर आहे, तिचं काम करत आहे. मग अश्विनीचे बाबा रागात तिला म्हणाले, हे घर तुझं नाही का? तुझ्या काही जबाबदाऱ्या नाहीत का? अगं नेहा कधी दमून आलेली दिसली तर तू तिला 1 ग्लास भरून दिला आहेस का? तुझ्या डोळ्यात नेहा खुपते आणि ती कधी तिच्या मैत्रिणीसोबत जर आली तर तिला
तुला त्या मैत्रिणी आवडत नाही, त्यांना सुद्धा काहीतरी टोमणे देऊन घरातून हाकलून लावते. जाऊ दे, तुझ्या पुढे डोकं जरी फोडलं तरी तुला काहीच फरक पडणार नाही, असे म्हणत अश्विनीचे बाबा रागारागा तिथून निघून गेले. खरंच नेहाचे सासरे बोलत होते ते एकदम बरोबर बोलत होते. या घरासाठी नेहा खूप काही करते, पण सासूबाईला ते दिसत नाही. पण सासू, शेजारी पाजारी, नातेवाईक सगळ्यांना ते सांगत सुटायची की सुनाच्या राज्यात राहायचं म्हटल्यावर तोंड बंद करून राहावे लागते, नाहीतर सून आणि मुलगा कधीच आम्हाला अनाथाश्रममध्ये सोडून येतील. आताचा काळ बदलला आहे. आधी सुना सासूला घाबरून राहत होत्या, पण आता सासूला सुनापासून घाबरून राहावे लागते. पण नेहा त्यांना कधीच उलट बोलत नव्हती. कधी त्या तिला घालून पाडून बोलल्या तरी ती आपलं मान खाली घालून उभी असायची. नेहाने पहिले पाऊल टाकताच नंदाताईला आपलं आई म्हटलं होतं, पण नंदाताई तिला दुसऱ्याची मुलगी म्हणूनच सारखी समजत होती. सुनेने काही पण केलं तरी त्यांना नाटकी वाटत होतं. सुनबाईने सासूच्या तब्येतीत किती पण काळजी घेतली तरी पण त्यांना त्याचं काही घेणं देणं नसायचं. पण मुलगी फक्त एकदाच फोनवर जरी म्हणाली की आई तुझी तब्येत बरी आहे का, तर नंदाताईचा आनंद गगनात मावत नसायचा. एके दिवशी नंदाताईचा मुलगा मानव काही कामानिमित्त एका महिन्यासाठी बाहेर गेलता आणि नेमकं तेव्हाच नेहाच्या वडिलांचं डोळ्याचं ऑपरेशन झालं. त्यासाठी नेहाला त्यांची काळजी घेण्यासाठी आईने बोलवले होते. त्यामुळे नेहा सासूबाईची परमिशन घेऊन 20-25 दिवस माहेरी जाणार होती. पण त्याआधी तिने तिथून थोड्याशा अंतरावर तिच्या नणंदचं घर होतं. तिथे जाऊन तिने सांगितलं की मी आणि मानव बाहेर गेलो आहे आणि घरी आई बाबाच आहेत, त्यामुळे बाबाची तब्येत कधी कधी खराब होते, त्यामुळे तुम्ही त्यांची तब्येतीची काळजी घ्या आणि त्यांना 1-2 वेळा भेटून पण या आणि फोन पण सारखं करत जावा. नेहा फक्त त्यांना सांगत होती. मात्र अश्विनीला खूप राग आला. ती तिला म्हणाली, वहिनी मला समजतात सगळ्या गोष्टी, ते माझे आई बाबा आहेत, मी त्यांची मुलगी आहे, सून नाही, मी नक्कीच त्यांची काळजी घेईल, तुम्ही मला सांगायची गरज नाही. अश्विनीने पण नेहाला खूप काही सुनावले. बिचारी नेहा काहीच बोलली नाही, आपलं मान खाली घालून बसली होती. नेहा गेल्यावर अश्विनी एकदा सुद्धा माहेरी गेली नाही, कारण का तिथं गेल्यावर तिला काम करावे लागणार आणि फोन पण करायची एकदाच करायची दिवसातून आणि आई म्हणायची एकदा येऊन भेटून जा, तर ती काम आहे असं मुद्दाम सांगायची. आईला शंका येऊ लागली, खरंच माझ्या मुलीला खूप काम असेल का, म्हणून तिला माझ्याकडे येण्यासाठी वेळ नाही का, का दुसरंच कोणतं तरी कारण आहे. एका रात्री नेहाच्या सासऱ्यांची तब्येत अचानक खूप बिघडली. त्याला श्वास पण घेण्यात त्रास होत होता. नंदाताई खूप घाबरल्या होत्या. त्यांनी घाबरून त्यांच्या मुलीला आणि नंतर जावयाला फोन लावला, पण दोघे पण फोन उचलत नव्हते, फक्त रिंग वाजत होती. कमीत कमी 10-15 वेळा तिने फोन लावला असेल तिच्या मुलीला, पण तरी पण अश्विनीने फोन काही उचलला नाही आणि जावयाने सुद्धा उचलला नाही. नंतर तिला नेहाची आठवण आली. मग तिने नेहाला कॉल केला. रात्रीचा कोणाचा फोन आला म्हणून नेहाने हातात मोबाईल घेतला आणि सासूबाईचा फोन आहे म्हणल्यावर तिने लगेच फोन उचलला आणि म्हणाली, आई सगळे ठीक आहे ना, बाबांची तब्येत बरी आहे ना, असं म्हणत नंदाताईला खूप रडायला आलं. त्यांना ते रडू आवरले नाही आणि तिने तिच्या सासऱ्यांची तब्येतीबाबत सगळं काही ते खरं सांगितलं. पण मग ती म्हणाली, आई तुम्ही काही काळजी करू नका, मी काहीतरी करते. मग तिने तिच्या शेजारी राहणारी नेहाची मैत्रीण मेघा होती. मग तिने फोन करून तिच्या सासऱ्याला दवाखान्यात नेण्यासाठी हेल्प मागितली. ती पण तयार झाली आणि रात्री 2 वाजता ती त्यांच्या घरी गेली आणि त्यांना हॉस्पिटलला घेऊन गेली. मेघा ही नेहाची मैत्रीण होती, पण सासूबाईला तिचा खूप राग यायचा. सासूबाई तिच्या संग कधी चांगली वागत नव्हती, पण आज मदतीला तीच धावून आली होती. डॉक्टरांचं म्हणणं होतं की पेशंटला वेळेवर आणल्यामुळे त्यांचा आज जीव वाचला, नाहीतर काय झाले असते हे मी सांगितलं नसतं तर. नंतर नेहाने अश्विनीला फोन करून सगळं काही सांगितलं होतं. मग ती पण आपल्या नवऱ्याला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेली आणि नंतर थोड्या वेळाने नेहा पण हॉस्पिटलमध्ये आली. मुलीला पाहून तिला खूप रडायला आलं आणि तिला म्हणाले की आज मेघा नसती तर तुझे बाबा जिवंत राहिले नसते. मग नेहा पण तिथे आली आणि नेहाला पाहून तर तिला खूपच रडायला आलं.
मुलीला सोडून सासूबाई नेहाकडे गेली आणि तिने झालेलं सगळं काही सांगितलं आणि ती नेहाच्या गळ्यात पडून रडायला लागली. हे पाहून अश्विनीला राग येतच होता. आई मला सोडून नेहा वहिनीकडे कशी गेली याचा विचार करत होते. मग ती म्हणाली, आई बाबाला काय झालं असतं तर मी स्वतःला कधीच माफ केलं नसतं. म्हणून नेहा पण खूप रडायला लागली. आई रडू नका, सर्व काही ठीक होईल. आणि तिने मेघाचे आभार मानले आणि अश्विनी रडण्याचं नाटक करून आईला बोलू लागली. अगं वहिनीने मला फोन केला तेव्हा मला समजले की बाबांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे आणि तू खूप फोन केलते त्याचे मी नंतर मिस कॉल पाहिले. अश्विनी संगतीची 6 वर्षाची मुलगी पण आली होती. मग ती नंदा आजीला म्हणाली, आजी मम्मी खोटं बोलत आहे. तुझा फोन आलता तेव्हा आम्ही सगळे जागे झालो होतो. मग तिने खरंच काय हे ते सगळं सांगितलं. ती म्हणाली की मी मम्मी आणि पप्पा जागे झालतो आणि मम्मीला विचारले की होते की मम्मी कोणाचा फोन आहे तर ती म्हणाली की आजीचा. मग म्हटले की उचल की फोन तर ती म्हणाली की आला असेल चुकून, जाऊ दे झोप असं म्हणून तिने फोन खाली ठेवून दिला. आणि नंतर बाबांच्या पण मोबाईलवर तुझा फोन आला होता आणि आईने ते पण उचलला नाही आणि दोन्ही मोबाईल ठेवून झोपी गेली. तिची मुलगी सांगत होती पण अश्विनीने तिला तोंड दाबून गप्प बस असं सांगितलं आणि आईला म्हणाली, आई तू पण काय लहान लेकरांचं ऐकत बसली. मला खरंच माहीत नाही तुझा फोन आलेला आणि त्या रात्री दुसरा कोणाचा तरी फोन आला होता. एवढ्या रात्री म्हणजेच तू जागी होती. म्हणजे तुझी मुलगी साक्षी जे बोलते ते खरं आहे. तू मुद्दाम माझा फोन उचलला नाही. बरं झालं तुझी खरी किंमत मला कळाली, नाही तर मी बुडाले असते तुझ्या प्रेमात. तुझे बाबा खरेच बोलत होते. तू माझ्या प्रेमाचा गैरफायदा घेत होती. तुझ्या मनात माझ्यासाठी आणि बाबांसाठी थोडेसुद्धा प्रेम नाही असं म्हणून तिने आपल्या मुलीला पाठ फिरवून परत नेहापाशी आली आणि म्हणाली की चल सुनबाई आपण ना बाबांकडे जाऊ. असं म्हणून हातात हात घालून सासू सून बाबांच्या रूममध्ये गेल्या. तर मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा. अजिबात विसरू नका. धन्यवाद.